महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, संजय तर आमच्या दोघांचा कॉमन मित्र आहे. व्यासपीठावरील सर्वच तिन्ही पक्षाचे, राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा आवाजाची गडबड आहे. आणि एक 4 दिवसापूर्वी मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है? म्हटलं खासी यही खासियत है. सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय आणि हा काय अचानक नाही झालेला. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे. पण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल, कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला आहे. इन्स्टावरती काही रील फिरतायत. मी मगाशी आल्या राजू पाटलांना विचारलं की कल्याणमधलाच तो विभाग आहे ना, विभाग क्रमांक 29. हा, ज्योतिताई आहेत का? या या बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय, मला असं वाटतं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य? आणि आपण बसा बोंबलत, महापौर कोण होणार? मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आम्ही 2 भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार. उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का? आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला. आणि मी त्यांना उत्तर दिलं, मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे. जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय? म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं? असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही? उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो. आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत
त्यांना कानफट आहे एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं? काय चुकलं काय आमचं? इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे. पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही. आई मेली तरी चालेल, कशाला? आई तर पाहिजेच. मावशी असू द्या, काकी असू द्या, मामी असू द्या, आणखीन कोणी असू दे ना. मोहन भागवत सांगतात ना, कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब घेऊन फिरा की. आम्ही कुठे नाही म्हणतोय. करा मोठं कुटुंब, सुखी कुटुंब. त्याच्यातले नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं. का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये? जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तोच आता ठाण्याशी गद्दारी करायला लागलाय, ठाण्याकरांची गद्दारी करायला लागले. राज तुम्ही आता जे सांगितलं, वन जमीन, 1000 एकर जमीन, म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बावनकुळे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वन खात्याची जमीन आहे. अहो कशाला तिकडे बसलाय झक मारायला मंत्री म्हणून? मुख्यमंत्री मी पण होतो, पण एक सुद्धा वन जमीन मी कोणाला 1 इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती. उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती. माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं, जंगलं वाढवली, तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील. कोणीच केलं नसेल. आणि गणेश नाईकांना मला सांगायचंय, कारण त्यांनी कसं आहे, ते शेवटी माणूस आहे. माणूस आहे. त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना, शूट ॲट साईट. कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले. नाही घुसता कामा, बरोबर आहे. पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ॲट साईट. मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय? मग काय करायचं? आणि ज्या उद्योजकांसाठी, विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल, त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शूट ॲट साईन करणार आहेत का? जो सही करेल त्याला गोळ्या घाला. जो जंगल उद्योगपतीला देईल, जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला. असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का? हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? बाकी सगळं ठीक आहे. ही जी काय खेचाखिची सुरू आहे, कशासाठी खेचताय? ही महापालिका, अरे ही मला आठवतंय 1968 साल असेल किंवा त्याही आधी असेल. मी लहान होतो तेव्हा. शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे. संध्याकाळी मग बरोबर मी इथे यायचो. आणि ठाणं म्हणजे काय, तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल, मला सुद्धा नीट आठवत नाही. पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा, बैलगाडीतून. आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे. आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची. आणि बाळासाहेब म्हणाले होते, मग ठाणं माझं. या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आत्मनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली, त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही, 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत आहेत. तेव्हाची गरज काय होती? अशीच कुठेतरी सभा होती, गावदेवी मैदान असेल, देव जाणे कुठलं, कारण मी लहान होतो. आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली. चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही. आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं, तुम्ही मला महापालिका द्या, मी तुम्हाला नाट्यगृह दिलं. आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं. दादोजी कोंडदेव स्टेडियम उभा राहिला. काशीनाथ घाणेकर
नाट्यगृह उभं राहिलं, अनेक ठिकाणी तलाव साफ झाले, आणखीन काय 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 केलं. आज यांची जी काय होर्डिंग लागलेत, विकासाची नाही विनाशाची गती आहे. आणि विकासाची नाही विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं पट मंजूर केली जात आहेत, पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये. उद्या प्रदूषण होतंय. अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते मिहिरकोटेच्या, आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, 100 ठिकाणी वायू प्रदूषणाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेले आहे, कॉन्ट्रॅक्टरनी केलेले. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीसांना मला विचारतात, देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का? म्हटलं अजिबात कळत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये. कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली, हे जातील पैसे कमवून, यांना पैसे मिळतील. पण तिकडे मुंबईमध्ये आज श्वास घेताना एवढा त्रास होतो. अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळे जे काही प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात जाते. म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाट्या लावायच्या बाकी आहेत. पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार, जिकडे आनंद दिघे बोलले होते गद्दारांना क्षमा नाही, हे जातील निघून 5 स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला, आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला. ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोंबलत. आणि यांचा जो काही डाव आहे, मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे, कारण गेली 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं, गद्दाराकडे नव्हतं दिलं. हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवला, मीही विश्वास ठेवला, आपण दोघंही फसलेलो आहोत. पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे, तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलंही पान तुम्ही उघडा, याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम, जी जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले, या पुस्तकात दाखवलेलं आहे. अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे. पण कोस्टल रोडचं श्रेय हे घेतात आता. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ही योजना आपली. पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली. बरं, फीत कापली ते कापली. ठाण्यामध्ये काय झालं? ठाण्यामध्ये आपला दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आत गेलं तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, एकाच माणसाला दिलं होतं वाटतं 40 दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट, पगार दिले नाही, बंद. कोणता कारभार चाललाय? कोणासाठी कारभार करताय? आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण, महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे, जी मुंबईची 92,000 कोटी पर्यंत आपण नेली होती. 92,000 कोटी. या हरामखोरांनी 70,000 कोटी पर्यंत काढली. आता या ठेवी कशासाठी असतात? जे शहरासाठी पुढची 50 वर्ष 100 वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात. कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात, आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात. एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं, पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की किती खर्च येणार आहे, किती पैसा लागणार आहे, हा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे, याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. 3 लाख कोटीचा घोटाळा याने मुंबईत केलाय. ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून, म्हणजे जे फडणवीस सांगतात ना, ठेवी काय चाटायचे असतात का? अहो, इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा, तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल.
निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरीमध्ये काही शिल्लक ठेवले की नाही. नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे, ठाण्याची तिजोरी खाली केली आहे. आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं, बैंक में पैसा रखकर विकास नहीं होता है जी. मग एफडीची जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही काढत? का सगळे जे चाकरमानी आहेत, जे नोकरी करतात, पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतात भविष्यासाठी, कशासाठी ठेवतात? का नाही त्याने सांगत की उधर पैसा रखकर कुछ होता नहीं जी, तुम्ही काय देणार आहात पैसे? पण मोदींचं जे एक षडयंत्र आहे, एक तर संपूर्ण कारभार नासून टाकलेला आहे. देश संपूर्णपणे अदानीच्या हातामध्ये द्यायचा, महापालिका पूर्णपणे भिकारी करून टाकायच्या. महापालिकेचे जे काही नेहमीचे येणारे स्त्रोत होते ते सगळे आज केंद्राच्या हातात गेले. मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला नेलेले आहेत. आणि मग मुंबई महापालिका भिकारी करायची, ठाणा भिकारी करायची, नवी मुंबई भिकारी करायची. पूर्वी ऑक्ट्रॉयच्या निमित्ताने जो थेट पैसा महापालिकेच्या तिजोरीत यायचा तोही आता बंद झालाय. आता जीएसटी थेट जातो दिल्लीत. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दर वेळेला चौकशी करायचो, किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये हे दिल्लीतनं येणं बाकी असायचं, किमान 20 ते 25 हजार कोटी. मग प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की अहो आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या. मग ते पैसे तिकडनं आल्यानंतर महापालिकेला पैसे द्यायचे, मग महापालिका ही नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी ते पैसे वापरणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की महापालिकांच्या तिजोऱ्या खणून काढायच्या, खणून. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, आता हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटतायत. आणि मग पूर्ण यंत्रणा मारून टाकल्यानंतर रोज उठून सगळ्या महापालिका, सगळी राज्य ही मोदींच्या दाराशी भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत आणि ते देतील तेवढे तुकडे घेऊन जायचं, वरती आवाज नाही करायचा. हे असं आपल्याला आयुष्य पाहिजे? आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय. मग जर समजा 5 कोटी रुपये यांनी घेतले नाहीत पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील कशावरून? आणि पूर्ण राज्यभर आज 29 महापालिका आहेत, असा कोटी एक एक कोटी, किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा. तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार? म्हणजे खिशात तुमच्याच हात घालणार आहेत. आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काय ड्रग्सचा पैसा आहे का? साताऱ्यामध्ये जी एका ड्रग्सच्या फॅक्टरीवरती धाड पडली, सुषमाताईंनी त्याचं सगळं बिंग फोडलं होतं, पण काही नाही. देवेंद्र फडणवीस, मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलं नव्हतं. कोडगे आहेत सगळे, निर्लज्ज आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्यानिशी प्रकरणे त्याने दिली. कोणाचे डान्स बार आहेत, कोणाच्या काय अवैध खाणी आहेत, काही नाही. क्लीन चिट, क्लीन चिट. आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोंब, आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं. म्हणून काल जे मी म्हटलं त्याच्या आधी म्हटलं होतं की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे. मी हे स्पष्ट सांगतोय, कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस करायला पाहिजे, ते मी करतोय. पूर्वीचा भाजप मेला आहे. कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्र प्रथम होतं. आताचा भाजप हा चोर प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम. तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड, काय त्याचं नाव, त्याला वर्ण आधी अडवलं होतं, त्याच्यानंतर घेतलं त्याला. म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं, म्हणजे आता ही वन जमीन दिली, त्याच्यानंतर त्या तुषार आपट्याला स्वीकृत नगरसेवक केलं, आणखीन कोणी मग काहीतरी केलं, मग त्या पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरती आरोप केले त्याला पक्षात घेतलं. आणि मग लोकांनी
म्हणजे आधी कपडे काढायचे, स्वतःच कपडे काढणार आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार. पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे, पाहिले ना लोकांनी. पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना, सब कुछ दिखता है. तसं भाजपचं चाललेलं आहे. अगदी कोडगेपणाने लोकांची मनं वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली. अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय ना, अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये. प्रदूषण होणार आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टऱ्यांना टाळं लावायला सांगितलं होतं. म्हणजे मला आधी सूचना दिली कोणीतरी, कारण सगळे कसे जपून जपून असतात. मी गेलो तिकडे, गुलाबी रस्ता, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल, गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून. गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटले कसं काय झालं? कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय? मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही, परत गुलाबी रस्ता. गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार? आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो? जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते? का म्हणून आम्ही रक्त आठवायचं? का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं? पण आमच्यातलं जे रक्त आहे, ठाकरे रक्त, हे आम्हाला गप्प नाही बसू देत. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं, त्यांचे आम्ही नातवंड आहोत. आम्ही त्यांचे लाड जरूर करू. पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहितीये, तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटात पण मारायला आम्ही कमी नाही करणार. आहोत सगळे एकत्र राहतो. हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे. कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहिती आहे? मुंबई मॉडेल ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं. हे फोटो मी दाखवते तुम्हाला, या पुस्तिका वाटल्यात. म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल बांधलेलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फील्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं. अरे जगात कौतुक झालं, सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला? भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा. या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड येतो? काय चाललंय त्या फंडामध्ये? आता किती पैसे त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काही केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा करोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता. कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या.
कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का घालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे. शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल, मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल. का हो? तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत? आम्ही सांगतो ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत. प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो आहोत, तुमच्या घरात येऊन नाही मागत आहोत. आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा, मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय. आहे कोण? तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत. उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आमचं भांडण फक्त न्याय हक्कासाठी आहे. आम्ही ही सगळी कोरोना काळामध्ये जी कामं केलेत याच्यामध्ये सर्व भाषिकांची, सर्व अगदी मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते, त्यांना सुद्धा उपचार केलेले आहेत. ख्रिश्चन सुद्धा होते, त्यांचे सुद्धा उपचार केलेत. गुजराती होते, उत्तर भारतीय होते, जैन होते, सगळेच होते, त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेले आहेत. जी कामं आपण ठाण्यात केली, मुंबईत केली, कोस्टल रोड केला, त्या कोस्टल रोडवरनं सगळेच जातात ना, सगळे धर्मीय जातात, सगळे भाषिक जातात. आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे. गडकरींसारखा टोलवाला नाहीये तो. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डा पडणार नाही. अरे 200 वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून. किती वर्ष चालू आहे, चालू आहे, चालू आहे. तर ही निवडणूक ही ठाकरे बंधूंची नाहीये. आम्ही असे अनेक विजय सुद्धा मिरवलेले आहेत, पराभव पचवलेले आहेत. आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते. शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली. आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे. आज संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण यांच्या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवतोय? काय पडले आम्हाला गरज? पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत, अदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत, आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत. होय आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा, पण फसगत झाली. मी मागेच म्हटलं की शिवसेनेची 25 वर्ष भाजपा सोबतच्या युतीमध्ये सडली, तेच आज मी पुन्हा बोलतोय. आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे. आणि मला अभिमान आहे की सगळ्यांचा एक काळ असतो. काही वेळेला डोळ्यावरती पडदे असतात, काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा बरोबर आहे, नंतर कळतं अरे हा तर बरोबर नाही, हा तर भयानक आहे, बकासूर आहे, भस्मासूर आहे. मी तर वाट बघतोय गणेश नाईकजी, टांगा पलटा कराच. आणि घोडे बेपत्ता नाही, हे घोडे नाहीये, हे खेचरे आहेत. भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचरे आहेत. उद्या ज्या परत्या बाजूच्या अंबरनाथ मध्ये काय केलं पाहिलं ना? यूज अँड थ्रो वापरलं आणि फेकून दिलं त्यांना. उद्या या मिंदेचं सुद्धा मुंबईत, ठाण्यात सगळीकडे हेच करतील, यूज अँड थ्रो. कारण भाजप हा निर्गुण आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं, नाहीतर मोदी आज दिसले नसते, त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना हे खतम करायला निघालेत, ही यांची अवलाद आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला 2 घास खाऊ घातले, ते जर का खाऊ घातले नसते तर भाजप देशाच्या राजकारणात कुपोषणाचा पहिला बळी ठरला असता, मेला असता तेव्हा. त्याच्यामुळे भाजप कोणाचा नाहीये, गद्दार कोणाचे नाहीये. इथे राहणारो तुम्ही आणि आम्ही. आपली बांधिलकी या मातीशी आहे, त्या मातीला जागा तुम्ही. हे असे गद्दार येतील आणि जातील, पण तुमच्यासाठी लढणारे कोणी येणार नाही. आज आम्ही दोघं उभे आहोत. आज जर का चुकलात
तर उद्या म्हणतील लोक, अरे कशासाठी यांच्यासाठी लढायचं, का लढू आम्ही. पण आम्ही हिंमत हारणारे नाही आहोत. ही आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते, ही पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेले लोक आहेत. आणि मशालीला मत, इंजिनाला मत आणि तुतारीला मत, म्हणजे आम्हाला मत नाही, तुमच्या चांगल्या आयुष्याला तुम्ही मतदान करताय. तुम्ही ठरवायचंय की तुमचं तुमचं आयुष्य कसं पाहिजे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं पाहिजे. हवा स्वच्छ पाहिजे, शिक्षण स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, का तिकडे भाजप शासित राज्यात दूषित पाण्याने जी लोक मेली, आजारी पडली, तसं पाणी तुम्हाला पाहिजे का. आणि हा एकदा विचार केला तर मला वाटतं निवड स्पष्ट आहे. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी. तिसरा झाल्यानंतर चौथा विचार नाही. एवढी स्पष्ट स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे ती दिशा ही तुम्हीच ठरवायची. तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचनं पाळण्याची जबाबदारी ही आमच्या दोन भावांची. आणि हा ठाकरेंचा शब्द आहे, मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकरेंचा शब्द आहे. ठाकरे जे बोलतात ते करतात, पण ठाणेकर बोलतात ते करणार का नक्की. मग विजय मिरवणुकीला आम्ही यायचं. महापौर आपला, सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.